इस्रायल सरकारने नुकतीच एक घोषणा केली की छत्रपती शिवरायांचा पुतळा हा इस्रायलमध्ये एका महत्वाच्या शहरामध्ये बसवला जाईल। आता 6 जूनला ही इस्रायलकडून झालेली घोषणा आहे। आता लवकरच छत्रपती शिवरायांचा हा पुतळा इस्रायलच्या एखाद्या महत्वाच्या शहरात बसेल आणि इस्रायलमध्ये देखील जय भवानी आणि जय शिवाजीच्या घोषणा दुमदुमायला लागतील। आता सर्वांच्या मनात प्रश्न हा निर्माण होईल की अशा प्रकारचा पुतळा का बसवला जातोय। तर त्याचे एक पहिलं कारण अर्थातच असं असतंय की दोन राष्ट्रांच्या मधले जे संबंध आहेत ते वृद्धिंगत व्हावे, भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध वाढीस लागावे, हे त्याच्या मागचं एक कारणच आहे। पण दुसरे एक कारण याच्या मागे आहे ते म्हणजे ज्यू आणि मराठ्यांचा आलेला इतिहासातला संबंध। मराठ्यांचं स्थान हे बेने इस्रायली लोकांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे। त्याचबरोबर या बेने इस्रायली लोकांचा इतिहास, यांचं इतिहासातलं स्थान, या ज्यू लोकांनी मराठ्यांच्या इतिहासात दिलेलं योगदान हे देखील मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचं आहे। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर नंतरचे पेशवाईपर्यंतचे मराठे, या सगळ्यांचं स्थान आणि या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे। आणि म्हणूनच या दोन समाजामधले हे संबंध वृद्धिंगत व्हावेत आणि ते जास्तीत जास्त पुढे जावेत यासाठीच हे करण्यात येतंय। त्यामुळं नेमकं काय काय घडलं हे बघूयाच, पण त्याच्याच सोबत बघूया इतिहासात या ज्यूविश लोकांचं, या ज्यूविश कम्युनिटीचं महाराष्ट्राच्या इतिहासात, मराठ्यांच्या इतिहासात काय स्थान होतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। बेने इस्रायल समाज हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही। आपल्यापैकी अनेकांना त्यांचा इतिहास माहिती असला तरी मी थोडक्यात तो इतिहास परत एकदा सांगतो। बेने इस्रायल म्हणजे इस्रायलची मुलं असं त्याला म्हटलं जातं। हा समाज महाराष्ट्रात शनिवार तेली म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर जवळजवळ 2000 वर्षांपासून बेने इस्रायली लोक राहतात। आज देखील महाराष्ट्रात जवळजवळ 5000 लोक या समाजाचे राहतात। यापेक्षा जास्त कितीतरी पट हा समाज आता इस्रायलमध्ये गेलेला आहे आणि इस्रायलमध्ये राहतोय। आता मुद्दा असा आहे की हे महाराष्ट्रात आले कसे, तर साधारण 2000 वर्षापूर्वी जेव्हा ज्यू समाजावरती पॅलेस्टाईन आणि तो संपूर्ण जो इस्रायलचा प्रांत आहे तिकडं ज्यावेळेला अत्याचार चालू झाला, रोमन सम्राटांनी हा अत्याचार केलेला होता, त्यावेळेला हे सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पळून गेले आणि त्यावेळेला त्यांच्यापैकी काही लोक हे एका जहाजामध्ये बसून भारताच्या कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावर आले। तिथं नवगाव जवळ, रायगडच्या जवळ त्यांच्या जहाजाला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते जहाज तिथं फुटलं आणि त्यामुळं काही लोकांचा तिथं मृत्यू झाला आणि 7 ज्यू पुरुष आणि 7 स्त्रिया जिवंत राहिल्या आणि ते नवगावमध्ये राहिले। आणि त्यानंतर भारतीय समाजाने त्यांना एक्सेप्ट केलं आणि ते नवगावमध्ये कायमचे राहिले। आणि त्यानंतरचा त्यांचा जो इतिहास आहे तो एक प्रकारे महाराष्ट्राशी, भारताशी एकरूप झालेला इतिहास आहे। यांच्याबद्दलचा आणखी एक व्हिडिओ आम्ही या अगोदर देखील केलेला आहे। तो व्हिडिओ आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याची लिंक आय बटनमध्ये टाकतोय, तो जरूर तुम्ही बघा। त्याच्यानंतर मग आता बघूया की या लोकांचा मराठ्यांच्या इतिहासात कसं स्थान येतं आणि ते कधीपासून येतं। तर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे लोक भारताच्या किनाऱ्यावर 2000 वर्षापूर्वी आले, ते मुळातच जहाजात बसून आले। त्यामुळे त्यांच्याकडे काहीशी जहाज बनवण्याची वगैरे टेक्नॉलॉजी होतीच आणि या गोष्टीचा वापर भारतात राहणाऱ्या वेगवेगळ्या राजसत्तांनी करून घेतला आणि त्यापैकी एक महत्वाची होती जंजिऱ्याच्या सिद्धींची। सिद्धी जे होते हे हबशी होते, ते अबिसिनियन होते आणि ते भारतात येऊन राहिलेले होते। जंजिऱ्यावरून त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं आपल्याला माहिती आहे। या सिद्धींच्या काळामध्ये पहिल्यांदा या लोकांचं म्हणजे ज्यूविश लोकांचं, बेने इस्रायली लोकांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आरमारामध्ये सामील करून घेण्यात आलं। आणि या सिद्धींच्या नंतर जर कुणी यांच्यावर विश्वास ठेवला असेल, या ज्यू लोकांच्यावर विश्वास ठेवला असेल, तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी। आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा कुठल्या तरी भारतीय राजानं नेव्हीची स्थापना केली, आरमार स्वतःचं उभं केलं आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यासाठी त्यांना मदत लागणार होती ज्यांना ज्यांना या टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती आहे त्या सर्वांची, आणि त्यामध्येच येत होते हे ज्यूविश लोक, ज्यांना आपण बेने इस्रायल किंवा शनिवार तेली असं म्हणतो। या लोकांची नावं देखील आपल्यासारखी असायची, कारण जवळजवळ 2000 वर्षांचा त्यांचा इतिहास होता आणि या काळात ते महाराष्ट्रामध्येच राहत होते, कोकणात राहत होते, त्यामुळे त्यांनी संस्कृती देखील आत्मसात केलेलीच होती। या काळामध्ये झालं असं की एकदा या जंजिरा सिद्धी विरुद्ध मराठ्यांची एक लढाई झाली। या मराठ्यांच्या लढाईमध्ये जंजिरा सिद्धीकडच्या काही लोकांना मराठ्यांनी पकडलं आणि त्यावेळेला त्यामध्ये काही ज्यू लोक देखील होते। या ज्यू लोकांना मराठ्यांनी आपल्याकडे येण्याची ऑफर दिली, तेव्हा या ज्यू लोकांनी ती नाकारली। तेव्हा मराठ्यांच्या देखील लक्षात आलं की या लोकांच्या निष्ठा ज्या आहेत त्या पक्क्या आहेत आणि त्यामुळं त्या लोकांची तिथंच हत्या केली गेली। पण नंतर मराठ्यांनी या ज्यू लोकांना आपल्या सैन्यात स्थान दिलं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच 2-3 महत्वाच्या इस्रायली कुटुंबांना म्हणजे ज्यूविश कुटुंबांना मराठ्यांच्या आरमारामध्ये स्थान देण्यात आलं।
यावेळी रायगड जिल्ह्याच्या कोकण किनारपट्टीवरती साधारण 5 ते 6 हजार ज्यू लोक राहत होते। ही 17व्या शतकातली गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात, राजाराम महाराजांच्या काळात आणि तिथून पुढे महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कोकण किनारपट्टीवरती जर कोणी राज्य केलं असेल मराठ्यांच्या वतीनं तर ते कान्होजी आंग्रेंनी। आणि कान्होजी आंग्रेंनी देखील या ज्यू लोकांचं म्हणजे बेने इस्रायली लोकांचं जे स्किल आहे ते ओळखलेलं होतं आणि त्यांनी आपल्या सैन्यात पहिल्यांदा सामाजी उर्फ सॅम्युएल आणि आबाजी उर्फ अब्राहम चुरीकर या दोघांना आपल्या सैन्यात स्थान दिलं। याच्याबरोबरच मग नंतर पुढच्याच काळात याच चुरीकर घराण्यामध्ये आरॉन चुरीकर नावाच्या एका व्यक्तीचा उदय झाला, ज्यानं अत्यंत महत्त्वाचं योगदान या मराठ्यांच्या आरमारात दिलं आणि त्याबद्दल कान्होजी आंग्रे यांनी त्यांची बढती केली नाईक पदावरती। ते मराठ्यांच्या सैन्यात नाईक झाले आणि या त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कान्होजी आंग्रेंनी त्यांना एक सनद देखील दिलेली होती। ही सनद यांच्या कुटुंबाकडे शेवटपर्यंत होती। अगदी जोपर्यंत ही कुटुंब इथं राहत होती तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाकडे ही सनद होती आणि ही सनद पुढच्या काही पिढ्यांनी म्हणजे कान्होजी आंग्रेंच्या नंतर पुढे रघुजी आंग्रेंनी आणि त्यांच्यानंतर बाबूराव आंग्रेंनी ही सनद रिन्युअल केलेली आहे, म्हणजे पुढच्या पिढ्यांना देखील कंटिन्यू केलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की नंतरच्या काळात पेशव्यांनी आंग्र्यांचं जे आरमार होतं ते बुडवलेलं होतं, पण तरी देखील आंग्र्यांच्या पुढच्या पिढ्यांनी या समुद्रावरती आपली सत्ता राबवलेली होती आणि त्या काळात देखील पेशव्यांच्या बरोबर त्याचबरोबर मराठ्यांच्या बरोबर हे सगळे ज्यूविश लोक हे अत्यंत निष्ठावंत होते आणि त्यांनी आपलं काम जबाबदारीने केलेलं होतं। यासाठी तानाजी बिन सकुजी नाईक चुरीकर यांना रघुजी आंग्रेंनी 1761 ला सनद दिली। त्याचबरोबर बाबूराव आंग्रेंनी आरॉन नाईक आणि भाऊजी नाईक यांना 1802 साली सनद दिलेले रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत। याशिवाय ज्यूंची 2 कुटुंब होती। या 2 कुटुंबांना काही किल्ल्यांची किल्लेदारी मिळाल्याचा देखील उल्लेख इतिहासात येतो। आता याच्यापैकी एक आहे मुल्लेकर आणि दुसरे आहेत वास्कर। यातल्या मुल्लेकर आणि वास्कर या दोघांना देखील रोह्याजवळचा जो अवचित गड आहे या अवचित गडाची किल्लेदारी मिळाल्याचा उल्लेख येतो। याच्याशिवाय मुल्लेकर कुटुंबाला काही गावांची कोतवाली मिळाल्याचा देखील उल्लेख आहे। त्यामुळं या मुल्लेकर कुटुंबाला अनेक ठिकाणी कोतवाल मुल्लेकर असं देखील म्हटलं जातं। याच्याशिवाय सागरगड नावाचा एक किल्ला आहे, या सागरगडची किल्लेदारी वाडवकर कुटुंबाला मिळालेली होती। त्यामुळे या वाडवकर कुटुंबाला नंतर गडकर असं नाव पडलं। त्यामुळं या अनेक लोकांनी मराठ्यांच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं योगदान दिलेलं होतं आणि त्यासाठी त्यांना त्या काळातल्या पेशव्यांनी किंवा आंग्र्यांनी ज्यांची सत्ता असेल त्यांनी त्याबद्दलच्या सनदा दिलेल्या देखील आहेत। पुढे मराठ्यांच्या पराभवानंतर मग याच ज्यूविश समाजानं म्हणजे बेने इस्रायल समाजानं पुन्हा इंग्रजांची सेवा केली। इंग्रजांच्या आरमारामध्ये देखील त्यांनी आपल्या महत्त्वाचा रोल निभावला। या सगळ्या गोष्टी असल्या तरी तो एक नंतरचा इतिहास आहे। मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित ज्या नोंदी आम्हाला सापडल्या त्या आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्या, पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि पुढे कान्होजी आंग्र्यांचं, कारण त्यांनी पहिल्यांदा या ज्यू समाजावरती विश्वास ठेवला आणि त्यांना आपल्या साम्राज्याचा भाग बनवलं आणि त्यांनी देखील अत्यंत निष्ठेनं मराठ्यांची सेवा केली। अगदी मराठा जोपर्यंत संपले नाही तोपर्यंत ते मराठ्यांच्या बरोबर अत्यंत निष्ठेनं राहिले। म्हणूनच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारला जातोय आणि हा काही फक्त 2 राष्ट्रांच्यातला आधुनिक संबंध नाही, तर तो या 2 राष्ट्रांच्यातला ऐतिहासिक 2000 वर्षाचा इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास आहे। ही सगळी याच्या मागची पार्श्वभूमी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, पण या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती ही तुम्हाला जर वाचायची असेल किंवा याच्याबद्दलचे डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर द हिस्ट्री ऑफ बेने इस्रायल ऑफ इंडिया नावाचा HS केहिमकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। या ग्रंथामध्ये काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला हा सगळा इतिहास वाचायला मिळेल। या जो आम्ही पार्ट सांगितला याच्यापेक्षा इतरही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळतील, पण जेवढा महत्त्वाचा मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित जो भाग आहे तो आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितला। तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।